महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील एका तरुणीवर पोलीस असल्याची खोटी बतावणी करून शिर्डीतील लॉजवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे शिर्डीसह संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तपासाची गती वाढवली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने स्वतःला पोलीस कर्मचारी असल्याचे सांगून तरुणीशी ओळख वाढवली। प्रेम संबंधांचे आमिष दाखवत त्याने तरुणीला शिर्डीत बोलावले। त्यानंतर एका लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे। पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर संबंधित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। या प्रकरणात पोलिसांकडून लॉजमधील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स आणि आरोपीच्या हालचालींची माहिती गोळा केली जात आहे। तपासासाठी विशेष पथकाची मदत घेतली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। आरोपीने खरोखरच पोलीस असल्याचे भासवून फसवणूक केली का, याचाही तपास सुरू आहे। जी पीडित आहे ही नांदगाव पोलीस स्टेशन हद्दीतली असून मेजर आहे। तिची अशी तक्रार आहे का यातील जो आरोपी आहे संदीप कौतिक बेंडके राहणार हिसवळ तालुका नांदगाव याने तिला फौस लावून पोलीस असल्याचे सांगून तसेच मी उच्च शिक्षित आहे असे असल्याचे सांगून तिच्याशी जवळीक निर्माण करून तिला तिथे शिर्डी येथे मोटरसायकलवर घेऊन आले आणि तिच्यासोबत इथे बळजबरीने शारीरिक संबंध केले अशा स्वरूपाची तक्रार आहे। नमूद गुन्ह्याच्या तपासाकरता आम्ही आज रोजी शिर्डी येथे घटनास्थळ पंचनामा करण्याकरता आलो। दरम्यान सोशल मीडियावर या घटनेबाबत संताप व्यक्त केला जात असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। अधिकृत तपास पूर्ण होईपर्यंत अफवा पसरवू नयेत असे आवाहन पोलिसांनी केले आहे। अधिकृत वृत्तानुसार या प्रकरणाची प्राथमिक माहिती स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली असून तपास अद्याप सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र बुलेटिन, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।